वेलकम स्टुडंट. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज या टॉपिकमध्ये नॉमेनक्लेचर IUPAC नॉमेनक्लेचर हा भाग पाहणार आहोत. त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण नॉमेनक्लेचर यामध्ये कॉमन नेम आणि काही स्ट्रक्चर हे IUPAC नॉमेनक्लेचरचे पाहिले होते. शिवाय आपण त्यामध्ये जे IUPAC नॉमेनक्लेचरचे जे रूल्स आहेत ते रूल्स पाहिले होते. म्हणजे लॉन्गेस्ट कंटिन्यूइंग चेन ऑफ कार्बन ॲटम इज सिलेक्ट कंटेनिंग हॅलोजन ॲटम, देन गिव द नंबरिंग इन सच अ वे दॅट द मिनिमम नंबर इज गिवन दॅट कार्बन ॲटम कंटेनिंग हॅलोजन ॲटम, देन टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम प्रेझेंट इन लॉन्गेस्ट कंटिन्यूइंग चेन आर काउंटेड, गिव द बेस नेम और पेरेंट नेम ऑफ अल्केन. आणि याच्यावरून आपण याचे काही रूल्स पाहून काही एक्झाम्पल पाहिले होते आपण किंवा स्ट्रक्चर पाहिले होते. आता यानंतर काही आणखी स्ट्रक्चर हे पाहणार आहोत. काल आपण जे ॲलिफॅटिक अल्केनचे जे सिंपल स्ट्रक्चर आहेत ते सिंपल स्ट्रक्चर काल पाहिले होते. आज आपण थोडीशी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर हे आपण पाहणार आहोत. काल आपण ब्युटेन किंवा ब्युटिल ग्रुप पर्यंत स्ट्रक्चर पाहिले होते. आता आपण पेंटिल ग्रुपचे काही स्ट्रक्चर पाहूया. पेंटिल ग्रुप, पेंटेन म्हटलं की त्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर 5. टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर 5 पेंटेन. आता 5 कार्बन ॲटम जर असतील तर यामध्ये पहा CH3 CH2 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 Br और Cl 5 कार्बन ॲटम. आता यामध्ये पहा सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला और स्ट्रक्चरल अरेंजमेंट. आता 5 कार्बन ॲटम असतील तर त्याचे स्ट्रक्चर किती तयार होते पहा. हे एक स्ट्रक्चर झालं. हे नॉर्मल स्ट्रक्चर किंवा स्ट्रेट चेन म्हणतो आपण त्याला N नॉर्मल आहे म्हणून N, एकूण 5 आहेत म्हणून पेंटिल आणि Br आहे म्हणून ब्रोमाइड. पेंटिल ब्रोमाइड, N पेंटिल ब्रोमाइड. आता IUPAC नॉमेनक्लेचर मध्ये आपण रूल काय सांगतो, द लॉन्गेस्ट कंटिन्यूइंग चेन ऑफ कार्बन ॲटम इज सिलेक्ट. यामध्ये लॉंग चेन स्ट्रेट चेन आहे आणि स्ट्रेट चेन मध्ये आपल्याला कंपल्सरी नंबर जे आहेत ते राईट हँड साइडने दिले पाहिजे. म्हणून 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. म्हणजे एक नंबर कार्बन ॲटमला Br अटॅच झालेला आहे म्हणून 1 ब्रोमो पेंटेन. 1 ब्रोमो पेंटेन. IUPAC नेम 1 ब्रोमो पेंटेन. 1 ब्रोमो पेंटेन. ठीक आहे. आता 5 कार्बन ॲटम असतील तर हे नॉर्मल स्ट्रक्चर झालं. आता आपण आयसो स्ट्रक्चर पाहूया. आयसो स्ट्रक्चर म्हणजे काय, 2 नंबर कार्बन ॲटमला आणखी एका कार्बनची ब्रँच असते. एका कार्बनची ब्रँच याला आपण आयसो म्हणतो. हे आयसो स्ट्रक्चर प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची. CH CH2 4 कार्बन आणि 5 कार्बन ॲटम Br. म्हणजे एकूण स्ट्रक्चर मध्ये 5 कार्बन ॲटम आहेत. स्ट्रेट चेन मध्ये 4 आणि हा ब्रँच 1, 5 कार्बन ॲटम आहे म्हणून पेंटेन. आता इथं आयसो आहे म्हणून आयसो पेंटिल ब्रोमाइड. कॉमन नेम आयसो पेंटिल ब्रोमाइड. आयसो पेंटिल ब्रोमाइड. आता त्यानंतर IUPAC नेम लॉन्गेस्ट कंटिन्यूइंग चेन ऑफ कार्बन ॲटम सिलेक्ट करायची आणि सिलेक्ट केल्यानंतर ही लॉंग चेन झाली. लॉंग चेन सिलेक्ट केल्यानंतर नंबरिंग द्यायचे. नंबरिंग अशा पद्धतीने द्यायचे की ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर द्यायचा आहे. म्हणून राईट हँड साइडने नंबर द्यायचे आणि नंबर देताना 1 2 3 आणि 4. ठीक आहे. आता इथं अल्फाबेटिकली नेम द्यायचे. Br ब्रोमो म्हणला B हा अल्फाबेटिकली पहिल्यांदा येईल आणि नंतर मिथिल मधला M नंतर येईल म्हणून 1 ब्रोमो 3 मिथिल ब्युटेन. हे IUPAC झालं. 1 ब्रोमो 3 मिथिल पेंटेन
1 ब्रोमो 3 मिथिल पेंटेन हे IUPAC नेम झालं. ठीक आहे. आता हे स्ट्रक्चर आपण सेकंडरी आपण पाहू शकतो. हे स्ट्रक्चर सेकंडरी म्हणजे 2 नंबर कार्बन ॲटमला Br अटॅच झालेला असतो. 2 नंबर कार्बन ॲटमला Br अटॅच झालेला असतो CH आणि स्ट्रेट चेन मध्ये 5 कार्बन ॲटम 3 4 आणि 5. सेकंडरी स्ट्रक्चर जर सेकंडरी कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्या होणाऱ्या हॅलोजन किंवा अल्किल हॅलाइडला आपण सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतो. आणि म्हणून यामध्ये 2 नंबर कार्बनला Br अटॅच झाला. समजा राईट हँड साइडने 2 नंबर असेल किंवा लेफ्ट हँड साइडने 2 नंबर असेल तर कुठल्याही 2 नंबर कार्बन ॲटमला टोकाकडून 2 नंबर कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला तर त्याला आपण सेकंडरी म्हणतो. सेकंडरी एकूण 5 कार्बन ॲटम आहेत म्हणून पेंटिल आणि Br आहे म्हणून ब्रोमाइड. सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड. सेकंडरी हे शॉर्ट मध्ये लिहितो SEC सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड. आता त्यानंतर IUPAC नेम कंपल्सरी आपल्याला लेफ्ट हँड साइडने नंबर दिले पाहिजे. आपला रूल काय सांगतो की आपण ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर दिला पाहिजे. म्हणून लेफ्ट हँड साइडनं 1 2 3 4 आणि 5. म्हणजे इथं पहा 2 नंबर कार्बन ॲटमला Br अटॅच झालेला आहे. जर आपण राईट हँड साइडनं जर नंबर दिले तर हा 4 नंबर कार्बन ॲटम येतो. परंतु आपला रूल काय सांगतो ज्या कार्बन ॲटमला हॅलोजन ॲटम अटॅच झालेला आहे त्या कार्बनला कमीत कमी नंबर दिला पाहिजे. म्हणून आपण इथं Br आहे तो या कार्बन ॲटमला अटॅच झालेला आहे. ठीक आहे. म्हणून सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड याचं IUPAC नेम 2 नंबर कार्बनला Br आहे म्हणून 2 ब्रोमो पेंटेन. 2 ब्रोमो पेंटेन. ठीक आहे. आता यानंतर पहा हे ब्युटिलच आहे पेंटिलच आहे. हे आयसो झालं नॉर्मल झालं. त्यानंतर हे सेकंडरी झालं. त्यानंतर टर्शियरी आपण पाहूया. टर्शियरी म्हणजे काय सेकंड कार्बन ॲटम इज ब्रँच्ड विथ other 2 carbon atoms. Such carbon atom is termed as tertiary, and that carbon atom is attached with halogen atom are termed as tertiary structure. आता इथं पहा CH3 हा मिडल कार्बन ॲटम CH3 एकूण 4 कार्बन ॲटम 5 आणि आता टर्शियरी स्ट्रक्चर आपल्याला काढायचे. स्ट्रक्चर काढण्यासाठी हा टर्शियरी कार्बन ॲटम झाला आणि या टर्शियरी कार्बन ॲटमला Br अटॅच झाला. हे टर्शियरी स्ट्रक्चर. परंतु हे ब्युटिल आहे आपल्याला पेंटिल पाहिजे म्हणून इथं CH3. टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड हे कॉमन नेम झालं. टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड. ठीक आहे. आता याचं IUPAC नेम जर आपण राईट हँड साइडने नंबर दिले तर 3 नंबर कार्बनला Br अटॅच झालाय आणि आपण लेफ्ट हँड साइडने नंबर दिले तर हा कार्बन ॲटम 2 नंबर आहे. म्हणून आपलं जे नंबरिंग आहे आपण लेफ्ट हँड साइडला दिलं पाहिजे. म्हणून 2 नंबर कार्बनला Br अटॅच आहे आणि 1 मिथिल अटॅच आहे. म्हणून अल्फाबेटिकली पहिल्यांदा Br आणि नंतर मिथिल म्हणून 2 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन हे IUPAC नेम झालं. 2 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन. 2 ब्रोमो 2 मिथिल ब्युटेन हे टर्शियरी स्ट्रक्चर झालं. ठीक आहे. आता आणखी एक पेंटिल ग्रुपचं न्यू स्ट्रक्चर तयार होते. पहा न्यू 5 नंबर न्यू म्हणजे एकाच कार्बन ॲटमला जर दुसरे 4ही कार्बन ॲटम अटॅच झाले असतील तर त्याला न्यू म्हणतो आपण. हे न्यू एकूण कार्बनची संख्या किती आहे 5 आणि 5 नंबर कार्बन ॲटमला Br अटॅच झाला.
हे निओ स्ट्रक्चर झालं. निओपेंटिल ब्रोमाइड, निओपेंटिल ब्रोमाइड हे कॉमन नेम झालं. निओपेंटिल ब्रोमाइड, निओपेंटिल ब्रोमाइड हे कॉमन नेम झालं. ठीक आहे. आता आययुपीएसी नेम, आता इथे पहा आययुपीएसी नेम देत असताना आपण राईट हँड साइडनं नंबर दिले पाहिजे. राईट हँड साइडनं नंबर दिले पाहिजे. जर राईट हँड साइड नंबर दिले तर एक नंबर कार्बन ॲटमला Br अटॅच झालेला आहे. एक नंबर कार्बन ॲटमला Br अटॅच झालेला आहे आणि दोन नंबर कार्बन ॲटमला दोन मिथिल ग्रुप अटॅच झालेले आहेत. म्हणून आययुपीएसी नॉमेनक्लेचर मध्ये आपण जर पाहिलं तर अल्फाबेटिकली पहिल्यांदा Br आणि नंतर मिथिल, परंतु दोन नंबर कार्बनला दोन मिथिल ग्रुप अटॅच झालेले आहेत. म्हणून 1 ब्रोमो 2 डायमिथिल प्रोपेन, 1 ब्रोमो 2 डायमिथिल प्रोपेन हे याचं आययुपीएसी नेम झालं. 1 ब्रोमो 2 डायमिथिल प्रोपेन, 1 ब्रोमो 2 डायमिथिल प्रोपेन. ठीक आहे. आता यानंतर आपल्याला आणखी एक स्ट्रक्चर करता येते. हे स्ट्रक्चर म्हणजे पहा इथं याचा सर्व स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H. H किती आहे पहा हायड्रोजन 2 4 6 8 11 C5H11 Br, C5H11Br. कुठलंही स्ट्रक्चर जर पाहिलं तर या स्ट्रक्चर मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला हा सेम आहे, परंतु स्ट्रक्चरल अरेंजमेंट जे आहे ते स्ट्रक्चरल अरेंजमेंट ही डिफरंट आहे. म्हणून सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल अरेंजमेंट. आता आणखी याचंच आणखी एक स्ट्रक्चर तयार होते पहा. हा कार्बन ॲटम CH3 CH2 CH Br CH2 आणि CH3 हे सेकंडरीच म्हणू शकतो, परंतु अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण कॉमन नेम देऊ शकत नाही. अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला कॉमन नेम देऊ शकत नाही. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H11Br असा आहे, परंतु हे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला आपण कॉमन नेम देऊ शकत नाही, तर त्याला आपण आययुपीएसी नेम देतो किंवा आययुपीएसी नेम द्यावा लागतो. कॉमन नेम देता येत नाही. राइट हँड साइडने नंबर दिले तर 3 नंबर कार्बनलाच Br अटॅच झाला आहे. लेफ्ट हँड साइडने नंबर दिले तर 3 नंबर कार्बन ॲटमलाच Br अटॅच झालेला आहे. म्हणून 1 2 कुठल्याही बाजूने तुम्ही नंबर देऊ शकता अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला, कारण Br जो आहे तो Br हा 3 नंबर कार्बनलाच अटॅच झालेला आहे. लेफ्ट हँड साइडने नंबर दिले तर 3 नंबरच आहे. राइट हँड साइड नंबर पाहिला तरी सुद्धा 3 नंबर आहे. म्हणून 3 ब्रोमो एकूण कार्बन 5 आहेत म्हणून पेंटेन, 3 ब्रोमो पेंटेन हे आययुपीएसी नेम झालं. ठीक आहे. आता पण यामध्ये आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला घेतला आणि त्याच्यावरून एकूण 6 स्ट्रक्चर एकाच प्रकारची झाली. Brची एकाच प्रकारची 6 स्ट्रक्चर झाली. यामध्ये पहा N पेंटिल ब्रोमाइड, आयसोपेंटिल ब्रोमाइड, सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड, टर्शियरी पेंटिल ब्रोमाइड, निओपेंटिल ब्रोमाइड आणि हे स्ट्रक्चर याला कॉमन नेम देता येत नाही, त्याला फक्त आययुपीएसी नेम आहे 3 ब्रोमो पेंटेन, 3 ब्रोमो पेंटेन. ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये आता आपण समजा पुस्तकामध्ये समजा Brचं स्ट्रक्चर आहे, आपण वर्गामध्ये सुद्धा Brचं स्ट्रक्चर घेतले आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जर समजा क्लोराईडचं स्ट्रक्चर विचारलं किंवा आयोडाईडचं स्ट्रक्चर विचारलं तर याच्यावरून तुम्हाला क्लोराईडचं स्ट्रक्चर असेल किंवा आयोडाईडचं स्ट्रक्चर असेल तर ते काढता आलं पाहिजे. असा याचा अर्थ असं नाही की पुस्तकामध्ये Br आहे किंवा सरांनी Brचं स्ट्रक्चर घेतले आणि परीक्षेमध्ये तुम्हाला क्लोरीनचं किंवा क्लोराईडचं स्ट्रक्चर विचारलं तर ते आउट ऑफ होत नाही. तर याच्यावरून तुम्हाला होमवर्कसाठी प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये Brच्या ऐवजी त्या ठिकाणी Cl घ्यायचं आणि Cl घेऊन हे सर्व प्रकारचे स्ट्रक्चर समजून घ्यायचे आणि आपण मनाने लिहिण्याचा प्रयत्न करायचा. अगोदर आहे हे समजून घ्यायचं, आहे हे 6 स्ट्रक्चर समजून घ्यायची आणि हे जर समजलं तर तुम्हाला नंतर तुम्ही न पाहता काय करायचं, इथं Br आहे, Brच्या ऐवजी परत Cl घ्यायचं आणि Cl घेऊन
ते नॉर्मल, आयसो, सेकंडरी, टर्शरी, निओ आणि हे स्ट्रक्चर अशा प्रकारचे स्ट्रक्चर काढायचे आणि त्याचं कॉमन नेम आणि आयपीसी नेम द्यायचं स्ट्रक्चर काढून. नंतर काय करायचं, नंतर आयोडीन घ्यायचं, बीआरच्या ऐवजी आयोडीन घ्यायचं. आयोडीन घेऊन तुम्ही परत आणखी 6 स्ट्रक्चर तयार करायचे आणि 6 स्ट्रक्चर तयार करून त्याचे कॉमन नेम आणि आयपीसी नेम मनानं लिहायचे. असं जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा केमिस्ट्री पार्ट सेकंड हा पेपर सोपा जातो का. नाहीतर केमिस्ट्री पार्ट सेकंड हा समजला तर अतिशय सोपा आहे, मार्क मिळाले तर आउट ऑफ मिळतात आणि नाही समजला तर त्यामध्ये मार्क 0 मिळतात आणि खूप अवघड आहे जर नाही समजलं तर. म्हणून पहिल्यापासूनच अभ्यास केला, स्ट्रक्चर समजून घेतले, नॉमेनक्लेचर समजून घेतलं तर पुढे काही अवघड नाही. हे जर नॉमेनक्लेचर नाही समजून घेतलं तर पुढे रिॲक्शन आपल्याला येत नाही. म्हणून हे नॉमेनक्लेचरसाठी मी आता हे तिसरं माझं लेक्चर आहे, हे तिसरं लेक्चर या नॉमेनक्लेचरसाठी मी वापरलेलं आहे. याचं कारण काय तर हे जर नाही समजलं तर तुम्हाला पुढे रिॲक्शन जे आहे ते रिॲक्शन काहीच समजत नाही. म्हणून हे महत्त्वाचं आहे. आणखी एक तुम्हाला रिॲक्शनचं एक्सप्लेनेशन असेल किंवा क्वेश्चन काही वेळा आयपीसी नॉमेनक्लेचरवर विचारलं, काही वेळा कॉमन नेमवरती विचारलं. आता फॉर एक्झाम्पल, राईट द स्ट्रक्चर ऑफ सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड, राईट द स्ट्रक्चर सेकंडरी पेंटिल ब्रोमाइड. मग तुम्ही जर कॉमन नेम फक्त लक्षात ठेवलं तर तुम्ही पटकन स्ट्रक्चर काढता. परंतु तुम्ही लक्षात ठेवताना किंवा पाठांतर करताना शक्यतो पाठांतर करायचं नाही, समजून घ्यायचं आणि पुन्हा पुन्हा रिव्हिजन द्यायचं म्हणजे ते लक्षात राहतं. समजा तुम्ही आयपीसी नॉमेनक्लेचरने स्ट्रक्चर व्यवस्थित लक्षात ठेवले आणि तुम्हाला क्वेश्चन विचारताना कॉमन नेमनं जर क्वेश्चन विचारला तर तुम्हाला स्ट्रक्चर काढता येत असून सुद्धा फक्त तुम्ही आयपीसी नॉमेनक्लेचरचं नेम हे लक्षात ठेवल्यामुळे तुम्हाला स्ट्रक्चर लिहिता येत नाही. म्हणून लक्षात ठेवताना तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन हे कॉमन नेम बी लक्षात ठेवायचं आणि आयपीसी नेम बी लक्षात ठेवायचं. शिवाय यामध्ये बीआरचं स्ट्रक्चर, सीएलचं स्ट्रक्चर, आयोडीनचं स्ट्रक्चर हे कुठलंही स्ट्रक्चर विचारलं तर तुम्हाला ते लिहिता यायला पाहिजे. फक्त आपण पहा इथं C5H11Br याचे एकाच मॉलिक्युलर फॉर्म्युलेचे एवढे स्ट्रक्चर झाले. आता तुम्ही काय करायचं, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला घ्यायचा आणि इथं Cl घ्यायचं आणि वेगवेगळे स्ट्रक्चर काढायचे, त्याचं कॉमन नेम द्यायचं, परत त्याचं आयपीसी नेम द्यायचं. नंतर काय करायचं, इथं Br घ्यायचं, सॉरी आयोडीन घ्यायचं आणि वेगवेगळे स्ट्रक्चर काढायचे आणि त्याचं कॉमन नेम आणि आयपीसी नेम द्यायचे. अशा प्रकारे हे फक्त C5H11 आहे याचं झालं. नंतर पुन्हा नंतर यामध्ये C6H13Br ICl याचे आणखी एवढे स्ट्रक्चर होते. अशा प्रकारे तुम्हाला जर समजले, एक व्यवस्थित जर स्ट्रक्चर समजलं, त्याचे रूल्स वगैरे व्यवस्थित समजले तर कसलेही स्ट्रक्चर तुम्हाला लिहिता येतात. ठीक आहे. आता तुम्हाला क्वेश्चन काय कसा विचारतात पहा. राईट दी स्ट्रक्चर हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H11Br. राईट दी स्ट्रक्चर and all the structure or all types of structure and give the common name and IUPAC and classify primary, secondary and tertiary structure. Primary, secondary and tertiary structure अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. आता प्रायमरी यातलं प्रायमरी स्ट्रक्चर, सेकंडरी स्ट्रक्चर आणि टर्शियरी स्ट्रक्चर कुठले आहे की ज्या कार्बन ॲटमला CH2 बॉन्ड CH2Br हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल, हे प्रायमरी कार्बन ॲटम आहे आणि ह्या प्रायमरी कार्बन ॲटमला Br अटॅच झाला म्हणून हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे. आता असे स्ट्रक्चर किती आहे इथं पहा. CH2Br आहे, CH2 हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे. आता इथं CH2Br हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, प्रायमरी स्ट्रक्चर आहे. त्यानंतर इथं CHBr आहे, हे प्रायमरी नाही, हे प्रायमरी नाही. इथं CH2Br आहे, CH2Br हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. आता एवढे प्रायमरी झाले. आता सेकंडरी कुणाला म्हणायचं, इथं डबल बॉन्ड किंवा बॉन्ड C बॉन्ड
CHBr हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर जर असेल तर त्याला आपण सेकंडरी म्हणतो. आपण इथं जर पाहिलं हे स्ट्रक्चर पहा, इथं CHBr आहे म्हणजे हे सेकंडरी आहे, हे सेकंडरी स्ट्रक्चर आहे, सेकंडरी. त्यानंतर इथं जर आपण पाहिलं CHBr आहे, CHBr म्हणजे हे सेकंडरी स्ट्रक्चर आहे, सेकंडरी स्ट्रक्चर, सेकंडरी म्हणजे दोन सेकंडरी स्ट्रक्चर आहे. आणि टर्शियरी कोणाला म्हणायचं? टर्शियरी स्ट्रक्चर आता यामध्ये तीन कार्बन एकाच कार्बनला जर तीन मिथिल ग्रुप अटॅच झाले असतील आणि त्या कार्बन ॲटमला जर Br अटॅच झाला असेल तर त्याला टर्शियरी म्हणतो आपण. हे टर्शियरी आहे. आता टर्शियरी कुठं आहे? हा प्रायमरी आहे, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे. आता इथं पहा, हा टर्शियरी कार्बन ॲटम आहे आणि या टर्शियरी कार्बनला तीन मिथिल ग्रुप अटॅच झालेले आहेत आणि एक Br म्हणजे हा कार्बन टर्शियरी आहे, म्हणून हे स्ट्रक्चर जे आहे हे टर्शियरी स्ट्रक्चर आहे. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड आणि टर्शियरी अल्किल हॅलाइड अशा प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारले. Give the all type of structure having molecular formula C5H11Br and give the common name and IUPAC name of all structures and classify primary, secondary and tertiary. अशा प्रकारचा एकत्रित क्वेश्चन जर विचारला तर तुम्हाला एवढे 6 स्ट्रक्चर तयार करता येतील. ठीक आहे. these are the nomenclature. देन आपण आता हे अल्केन मधले स्ट्रक्चर पाहिले. अल्केन मध्ये त्यानंतर आपण काही अल्कीन आणि अल्काइन मधले स्ट्रक्चर पाहूया. समजा एकच कार्बन ॲटम असेल आणि एकाच कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम अटॅच झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो पहा. इथं पहा, हा मिथिल ग्रुप आहे, मिथेन. मिथेन मधला CH4, मिथेन मधला जर एक हायड्रोजन ॲटम कमी झाला आणि एक Cl अटॅच झाला तर याला मिथिल क्लोराइड, मिथिल क्लोराइड म्हणतो. मिथिल क्लोराइड, क्लोरोमिथेन, IUPAC ने क्लोरोमिथेन. समजा दोन कार्बन ॲटम, दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले, दोन हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाले आणि दोन क्लोरीन ॲटम अटॅच झाले, Cl2. मिथाइलिन क्लोराइड किंवा मिथाइलिन डायक्लोराइड, मिथाइलिन क्लोराइड किंवा मिथाइलिन डायक्लोराइड अशा प्रकारचं त्याला नेम येतं. आणि याचं IUPAC नेम डायक्लोरोमिथेन, डायक्लोरोमिथेन हे IUPAC नेम झालं. त्यानंतर अल्कीन मध्ये आपण पाहूया. अल्कीन CH टू डबल बॉन्ड CH, Cl. त्यानंतर CH ट्रिपल बॉन्ड C, Cl. याला विनिल क्लोराइड म्हणतो आपण. कॉमन नेम विनिल क्लोराइड, विनिल किंवा विनाइल क्लोराइड, विनाइल क्लोराइड, विनाइल ब्रोमाइड, विनाइल आयोडाइड अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होते. आणि याला कॉमन नेम हे विनाइल क्लोराइड, विनाइल ब्रोमाइड किंवा विनाइल आयोडाइड. आणि IUPAC नेम जे आहे ते IUPAC नेम एक नंबर कार्बनला हा Cl अटॅच झालेला आहे, म्हणून क्लोरो इथेन, सॉरी इथाइन, क्लोरो इथाइन, क्लोरो इथाइन, क्लोरो इथाइन, क्लोरो इथाइन किंवा याला एक नंबर द्या 1 2 1 क्लोरो इथाइन, 1 क्लोरो इथाइन, 1 क्लोरो इथाइन हे IUPAC नेम झालं. आता कॉमन नेम या स्ट्रक्चरचं तर इथं डबल बॉन्ड आहे त्यामुळे इथं ENE 1 क्लोरो इथिन, 1 क्लोरो इथिन. आता हे स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर ॲसिटाइलिनचे स्ट्रक्चर आहे आणि ॲसिटाइलिन मध्ये एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि Cl सबस्टिट्यूट झाला, म्हणून क्लोरो ॲसिटाइलिन किंवा ॲसिटाइलिन क्लोराइड, ॲसिटाइलिन क्लोराइड, ॲसिटाइलिन क्लोराइड किंवा क्लोरो ॲसिटाइलिन, क्लोरो ॲसिटाइलिन. आणि याचं IUPAC नेम 1 क्लोरो इथाइन किंवा क्लोरो इथाइन, क्लोरो इथाइन किंवा क्लोरो इथाइन किंवा 1 क्लोरो इथाइन, 1 क्लोरो इथाइन हे याचं IUPAC नेम झालं. ठीक आहे. आता यानंतर आपण स्ट्रक्चर, दुसरं स्ट्रक्चर काय झालं तर हॅलाइडचं स्ट्रक्चर. हॅलाइडचं स्ट्रक्चर, या हॅलाइडच्या स्ट्रक्चर मध्ये CH
CH2 डबल बॉन्ड CH, CH2Br, CH2Br हे अलायलिक हॅलाइड आहे, अलायलिक ब्रोमाइड, हे कॉमन नेम अलायलिक ब्रोमाइड, अलायलिक ब्रोमाइड, अलायलिक क्लोराइड, अलायलिक ब्रोमाइड, अलायलिक आयोडाइड, अलायलिक क्लोराइड अशा प्रकारचं त्याचं नेम आहे. आणि याचं IUPAC नेम 1 2 3 1 2 3 एक नंबरला Br अटॅच झालाय म्हणून 1 ब्रोमो 2 प्रोपीन किंवा 1 ब्रोमो प्रो 2 EN, प्रो 2 EN, 1 ब्रोमो प्रो 2 EN अशा प्रकारचं त्याचं कॉमन नेम आणि IUPAC नेम आपल्याला सांगता येईल. त्यानंतर CH2 सिंगल बॉन्ड Cl, CH2 सिंगल बॉन्ड Cl किंवा CH2 Cl, बेन्झाइल क्लोराइड, बेन्झाइल हॅलाइड त्यातलं बेन्झाइल क्लोराइड, बेन्झाइल क्लोराइड, बेन्झाइल क्लोराइड. आता एक बेन्झाइल क्लोराइड इथं जर क्लोरीन घेतलं तर क्लोराइड, आयोडीन घेतलं तर आयोडाइड, ब्रोमीन घेतलं तर ब्रोमाइड, बेन्झाइल क्लोराइड, बेन्झाइल क्लोराइड. याचं IUPAC नेम क्लोरोफिनिल मिथेन, क्लोरोफिनिल मिथेन, क्लोरोफिनिल मिथेन, क्लोरोफिनिल मिथेन, क्लोरोफिनिल मिथेन. आता हे क्लोरोफिनिल मिथेन कसं आलं तर हा मिथेन आहे, या मिथेनला एक Cl आणि एक फिनिल, बेन्झीन रिंगला आपण फिनिल असे म्हणतो, फिनिल असे म्हणतो. म्हणून ह्या मिथाइल ग्रुपला एक Cl आणि एक बेन्झीन, बेन्झीनला आपण फिनिल म्हणतो म्हणून क्लोरोफिनिल मिथेन. ठीक आहे. आता त्यानंतर दुसरं स्ट्रक्चर पाहूया. याला आपण टोलिन म्हणतो, CH3 टोलिन. आणि याचा ह्या पोझिशनला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो आणि ह्या पोझिशनला आपण मेटा पोझिशन म्हणतो आणि ह्या पोझिशनला आपण पॅरा पोझिशन म्हणतो. पॅरा पोझिशनला Br अटॅच झालेला आहे, पॅरा पोझिशनला Br अटॅच झालेला आहे म्हणून पॅरा ब्रोमो टोलिन, पॅरा ब्रोमो टोलिन. P म्हणजे पॅरा, Br आहे म्हणून ब्रोमो टोलिन, पॅरा ब्रोमो टोलिन, पॅरा ब्रोमो टोलिन. आणि याचं IUPAC नेम 1 ब्रोमो 4 मिथिल बेन्झीन, 1 ब्रोमो 4 मिथिल बेन्झीन, 1 ब्रोमो 4 मिथिल बेन्झीन, 4 मिथिल बेन्झीन. These are the some structure and common name of alkyl halide, alkyl halide. ठीक आहे. अशा प्रकारचे स्ट्रक्चर हे आपल्याला त्याची कॉमन नेम आणि IUPAC नेम यायला पाहिजे. आता तुम्ही काय करायचंय, हे स्ट्रक्चर हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचे. शिवाय यामध्ये प्रॅक्टिस करत असताना Cl इथं चेंज करायचं आणि Br आयोडीन लिहायचं. विनिल क्लोराइडच्या ऐवजी विनिल ब्रोमाइड 1 ब्रोमो इथिन होईल. आयोडीन घेतलं विनिल आयोडाइड 1 आयोडो इथिन होईल. त्यानंतर या स्ट्रक्चर मध्ये इथं Br घेतलं असिटाइलिन ब्रोमाइड होईल 1 ब्रोमो इथाइन. आयोडीन घेतलं असिटाइलिन आयोडाइड होईल 1 आयोडो इथाइन. त्यानंतर या स्ट्रक्चर मध्ये Br च्या ऐवजी क्लोरीन घेतलं अलायलिक ब्रोमाइडच्या ऐवजी क्लोराइड होईल आणि 1 क्लोरो प्रो 2 EN. आयोडीन घेतलं अलायलिक आयोडाइड 1 आयोडो प्रो 2 EN. त्यानंतर या स्ट्रक्चर मध्ये बेन्झीन, समजा Br घेतलं बेन्झीन ब्रोमाइड ब्रोमोफिनिल मिथेन आणि आयोडीन घेतलं आयोडो बेन्झीन आयोडाइड आणि आयोडोफिनिल मिथेन. त्यानंतर या स्ट्रक्चर मध्ये इथं Cl घेतलं पॅरा क्लोरोटिलीन आणि 1 क्लोरो 4 मिथिल बेन्झीन. आयोडीन घेतलं पॅरा आयोडोटोलिन आणि 1 आयोडो 4 मिथिल बेन्झीन. अशा प्रकारचे एक कॉमन नेम
आणि IUPAC नेम आपल्याला स्ट्रक्चरला देता येते. आणखी एक यामध्ये तुम्हाला आणखी एक समजायला पाहिजे की अरोमॅटिक रिंग, बेन्झीन रिंग ही बेन्झीन रिंग आहे आणि एखादा सबस्टिट्यूएंट असेल इथं, समजा Cl आहे, क्लोरोबेन्झीन आहे, क्लोरोबेन्झीन नंतर 1 2 3 4 इथं 1 2 3 4 5 आणि 6 या ज्या पोझिशन आहे या पोझिशन तुम्ही फिनॉल मध्ये पाहिले असतील. यामध्ये पोझिशन 2 आणि 6 या पोझिशनला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो. ऑर्थो पोझिशन 3 आणि 5 या पोझिशनला आपण मेटा पोझिशन म्हणतो. मेटा आणि पोझिशन 4 याला पॅरा म्हणतो. पॅरा आणि त्या पोझिशनला जो अल्किल ग्रुप अटॅच झालेला आहे त्या अल्किल ग्रुपला कॉमन नेम मध्ये जर समजा 2 किंवा 6 नंबर पोझिशनला जर एखादा सबस्टिट्यूएंट अटॅच झाला, समजा Br अटॅच झाला, तर ऑर्थो ब्रोमो इथं असेल तर मेटा ब्रोमो, इथं असेल तर पॅरा ब्रोमो, अशा प्रकारे कॉमन नेम दिले जातात. म्हणजे हे माहित पाहिजे 2 नंबर 6 नंबरला ऑर्थो, 3 आणि 5 ला मेटा आणि 4 नंबरला पॅरा पोझिशन. ओके, धन्यवाद.